आव सज्जनतेचा पण वासनेने फिरली मती, अत्याचार करून तरुणीला केले गर्भवती. दिसते तसे नसते म्हणून जग फसते असे एक म्हण आहे. कारण समाजात बहुतेकांना दिखाऊपणाची भूल पडते. सज्जनपणाचा आव आणणारे, देवाधर्माच्या बाता मारणारे काही वेळा अतिशय नीच पातळीवरचे असू शकतात. पण हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेला असतो. तेव्हा मात्र डोक्याला हात लावून बसण्याशिवाय दुसरे काही करता येत नाही. डोंबिवली येथील एक तरुण होता. तो भजन कीर्तन करत असल्यामुळे त्याला लोक आदराने महाराज म्हणत असत. पण या मुखवट्यामागे एक नीच नराधम लपला होता. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. दुसरी पत्नी सोडून गेली होती. वयाची 40 पार केलेल्या या नराधमाने एका विशीतील नवतरुणीभोवती जाळे टाकले. तिच्या पालकांशीही गोड बोलून फसवले. तिला गुंगीचे औषध पाजून अत्याचार केला. नंतर गोड बोलून वारंवार शरीर संबंध ठेवले. ती गर्भवती झाल्यानंतर लग्नही केले. नंतर तो तिचा छळ करू लागला. या सगळ्या फसगतीनंतर त्या मुलीने अखेर पोलिसांकडे दाद मागितली. 20 ते 21 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती बनवणाऱ्या 40च्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी: सुरेश हा डोंबिवलीमध्ये राहणारा तरुण असून ठाण्यामध्ये तो एका चांगल्या कंपनीत कामाला होता. त्याचे 16 ते 17 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा झाला. सारे ठीक चालले असताना आजारपणात त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यामुळे हा पत्नीविना राहू लागला. त्याच्या मुलाला त्याने मुलाच्या मामाकडे राहायला पाठवून दिले. मुलगा मामाकडे शिकू लागला. तो सध्या 15 ते 16 वर्षांचा आहे. सुरेश हा कंपनीतील कामाबरोबरच आध्यात्मिक क्षेत्राकडे वळला होता. तो भजन कीर्तन करू लागला होता. या माध्यमातून त्याची अनेकाशी ओळख होती. हळूहळू लोक त्याला महाराज म्हणू लागले होते. तो स्वभावाने चांगला वाटत असला तरी तो आतून मात्र वेगळाच होता. त्याने या ओळखी पाळखीच्या माध्यमातून दुसऱ्या एका मुलीशी संपर्क साधला. गोड गोड बोलून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली. तिला वाटत होते की सुरेश हा चांगला तरुण आहे. दुर्दैवाने त्याची पहिली पत्नी वारली आहे. शिवाय तो भजन कीर्तन करत असल्याने आध्यात्मिक असावा म्हणून ती त्याच्या प्रेमात अडकली. मग ते एकत्र राहू लागले. त्यांनी मंदिरात जाऊन लग्नही केले. त्या मुलीने आई वडिलांच्या विरोधात जाऊन सुरेश बरोबर लग्न केले होते. परंतु ती त्याच्याकडे नांदायला गेल्यावर त्याचे खरे रूप तिला समजू लागले होते. नव्या नवरीचे 9 दिवस संपल्यानंतर तो तिला त्रास देऊ लागला होता. एवढेच नाही तर तो त्याची काम वासना होईल तेव्हा तो तिचा उपभोग घेऊ लागला होता. ती त्याच्या काम वासनेला कंटाळून त्याला सोडून निघून गेल्याचेही समजते. आता दुसरी पत्नीही सोडून गेल्याने तो पुन्हा एकटा झाला होता. आता पुन्हा त्याने दुसरे सावज आपल्या हाताला लागते का याची चाचपणी सुरू केली होती. तो अधूनमधून भजन कीर्तन करत असल्याने त्याची अनेक कुटुंबाशी ओळख होत होती. तो या ओळखीचा पुरेपूर फायदा घेत होता. अशाच एका कुटुंबाशी त्याची ओळख झाली होती. त्या कुटुंबात स्वप्नाली ही तरुणी त्याच्या नजरेस पडली आणि त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे ठरवले. सर्वप्रथम त्याने त्या मुलीच्या आई वडिलांशी जवळीक साधली. तो त्यांच्या घरी जाऊ येऊ लागला आणि त्याची त्या मुलीची अर्थात स्वप्नालीशी ओळख झाली. स्वप्नाली ही भजन कीर्तन करायची. त्यामुळे त्या दोघांचे विचार जुळू लागले. ते एकमेकांना भेटू लागले. त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही शेअर केले. स्वप्नाली ही शिकलेली सावरलेली मुलगी होती. तिच्या आईवडिलांना वाटत होते की मुलीने कुठेतरी नोकरी करावी आणि 4 पैसे घरात मदतीला आणावे. या भावनेने तिच्या आईवडिलांनी सुरेशला सांगितले की आमच्या मुलीसाठी कुठे काही नोकरी असेल तर बघा. सुरेशला हेच हवे होते. तो म्हणाला की शिकलेली सावरलेली मुलगी घरात काय करणार? तिच्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा व्हायला पाहिजे. तुम्ही काळजी करू नका. मी कामाला आहे त्या कंपनीच्या मालकांशी व मॅनेजरशी बोलून तिच्या नोकरीची व्यवस्था करतो. त्याने वेळ न घालवता त्या कंपनीच्या मॅनेजरशी बोलून स्वप्नालीला नोकरीवर ठेवून घेतले. आता त्यांच्या मनातील पहिली शिडी त्याने पार केली होती. सुरेश व स्वप्नाली हे दोघेही एकाच कंपनीमध्ये असल्याने एकमेकांना भेटू लागले होते. डबा शेअर करू लागले होते. चहा पाणी आणि वडापाव खाण्यासाठी ते एकत्र जात असत. हळूहळू सुरेशने स्वप्नालीचे मन जिंकले. स्वप्नालीला वाटत होते की सुरेश हा खूप चांगला तरुण आहे. ती त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागले होते. सुरेश 42 वर्षाचा
तर स्वप्नाली अवघी 20 ते 21 वर्षांची आहे. दोघांच्या वयात जवळपास 20 वर्षांचे म्हणजे दुप्पट वयाचे अंतर असल्यामुळे ती त्याच्याशी वडिलांसमान मानून बोलत असे. पण त्याच्या मनात नीच विचार फिरू लागले होते. त्याला असे वाटत होते की कधी एकदा तिच्यावर झडप घालतो. असे त्याला झाले होते. तो तिच्यावर लांडग्यासारखा टपून बसला होता. तो संधीची वाट पाहत होता. ती बिचारी त्याच्या नीच विचारापासून दूर होती, तर तो तिला कायमचेच आपली बनवण्यासाठी, तिचा आयुष्यभर वापर करण्यासाठी विचार करत होता. तो तिला त्याच्या वॅगनर कारमधून कधी कधी घेऊनही जात होता व घेऊन येत होता. आता मात्र त्याला स्वप्नालीपासून दूर राहावे असे वाटत नव्हते. त्याने एक दिवस तिला त्याच्या घरी बोलवले. ती मनमोकळेपणाने त्याच्या घरी गेली. परंतु तिला काय माहीत होते की सुरेश सारख्या नीच नराधमाच्या तडाख्यात सापडणार आहे. स्वप्नाली ही सुट्टीच्या दिवशी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्याने तिचे स्वागत केले आणि तिच्याशी गप्पा गोष्टी करू लागला. गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्याने तिला थंड प्यायला दिले आणि थोड्याच वेळाने स्वप्नालीला गुंगी येऊ लागली. तिला गुंगी आल्याचे पाहताच सुरेशच्या मनातील सैतान जागा झाला. त्याने तिच्यावर झडप घातली. ती गुंगीत होती याचा गैरफायदा घेत त्याने डाव साधला. त्याने तिच्या मनाविरुद्ध अत्याचार केला. थोड्या वेळाने स्वप्नालीला जाग आली. तेव्हा तिला समजले की आपल्यासोबत काय झाले आहे. तिने त्याबाबत त्याला जाब विचारला असता तो म्हणाला की अगं काय होत नाही, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, काळजी करू नकोस, आपण चांगल्या सुखाने संसार करू असे म्हणत त्याने तिची समजूत घातली. त्याने तिला खोटे नाटे सांगून तिला वश करून घेतले. तसे पाहता स्वप्नालीचे जास्त वय नसल्याने व अनुभव नसल्याने ती सुरेशच्या बोलण्याला फसली आणि तिथूनच खरा खेळ सुरू झाला. सुरेश मग स्वप्नालीला त्याच्या घरी बोलवू लागला. स्वप्नालीने त्याला नकार दिला तर तो तिला गोड बोलून ब्लॅकमेल करायचा. त्यामुळे तिचा नाईलाज होत होता. तो तिला काहीतरी कामाचे निमित्त करून बोलावून घ्यायचा आणि तिच्याशी शरीर संबंध ठेवायचा. एवढेच नव्हे तर तो त्याच्या वॅगनर कारमधून तिला घेऊन यायचा व जायचा. तेव्हाही संधी साधून कारमध्येही तो तिच्याशी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. भजन कीर्तन करणारा सुरेश आणि कमी वयातील स्वप्नाली चुकत असले तरी निसर्ग मात्र चूक करत नाहीत हे मात्र नक्की. कालांतराने स्वप्नालीची पाळी चुकली आणि सुरेशचा गर्भ स्वप्नालीच्या पोटात हळूहळू वाढू लागला. परंतु हे तिच्या लक्षात आले नाही. तिच्या लक्षात आले तेव्हा तिने त्याला सगळा प्रकार सांगितला असता. तिला समजावण्याचा बहाणा करत तो म्हणाला की तू मला अगोदर सांगायला पाहिजे होतं, आपण काहीतरी केले असते. परंतु काळजी करू नकोस, आपल्याला ॲबॉर्शन करावे लागेल आणि ॲबॉर्शन असे होत नाही, त्यासाठी आपल्याला लग्न करावे लागेल. आपण लग्न करू आणि नंतर ॲबॉर्शन करून टाकू. तो जे सांगेल ते ऐकण्याशिवाय तिच्या हाती काहीच नव्हते. त्यामुळे तिने तिच्या आई वडिलांना न सांगता एका मंदिरात जाऊन त्याच्यासोबत लग्न केले. एवढेच नव्हे तर या नालायक सुरेशने गोड बोलून तिच्याकडून एका वकिलाकडून नोटरी करून घेतली. मी राजीखुशीने सुरेशची लग्न करत आहे. तसेच तिच्याकडून ॲबॉर्शनसाठी आणि इतर खर्चासाठी 3 लाख रुपये घेतले. पण जास्त महिने झाल्याने अबॉर्शन करता आले नाही. स्वप्नालीच्या आई वडिलांना कळले की आपल्या मुलीने लग्न केले आहे. हे ऐकून त्यांना धक्काच बसला. परंतु त्यांच्या हाती काहीच उरले नव्हते, कारण मंदिरात लग्न केल्याचा व नोटरीचा कागद बघून ते खिन्न झाले होते. त्यांनी छातीवर दगड ठेवून मुलीला नांदायला पाठवले. परंतु मुलगी लग्ना अगोदरच गरोदर असल्याचे ऐकून त्यांना धक्काच बसला. सुरेशने स्वप्नालीला गर्भपात करायला दवाखान्यात नेले तेव्हा उशीर झाला होता. त्यामुळे त्याची चिडचिड होत होते. तर स्वप्नाली ही मात्र शांत राहू लागली. तिला काही समजेना की आता काय करायला पाहिजे. एवढे मात्र तिला समजले होते की आपली फसवणूक झाली आहे. अवघ्या काही दिवसातच सुरेश आपले रंग दाखवू लागला होता. त्यामुळे ती वैतागली आणि तिने त्याला तिथून सोडले. ती माहेरी निघून आली. घरच्यांना समजले होते की स्वप्नाली आता 6-7 महिन्यांची गरोदर आहे. हे ऐकून तिचे आई वडील अगोदरच टेन्शनमध्ये होते. परंतु आपल्या मुलीचा सांभाळ सुरेश करणार नाही याची त्यांना खात्री पटत होती. त्यांनी स्वप्नालीशी विचार विनिमय केला. तिच्याकडे याबाबत विचारपूस केली असता समजले की सुरेशने तिला थंड पेयामध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर तो तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध करत होता. त्यातूनच तिला दिवस गेले होते. याबाबत त्या सर्वांनी विचार विनिमय करून सुरेश विरोधात तक्रार दाखल करण्याचे ठरवले.
त्याने विष्णुनगर पोलीस ठाणे डोंबिवली गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांची भेट घेतली. घडलेली हकीकत त्यांना सांगितली आणि लग्नाअगोदर तिच्या संमतीविना शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केल्याचा गुन्हा यासह विविध कलमाखाली सुरेशवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्याला पोलिसांनी अटक केली. आध्यात्मिक क्षेत्रात वावरणाऱ्या भजन कीर्तन करणाऱ्या सुरेशने यापूर्वीही अशा काही घटना अंमलात आणल्या आहेत का याची पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या सुरेश हा न्यायालयीन कोठडीत असून DCP अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे ACP सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.